साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक भगवान मोथुरे हे पदभार स्वीकारल्यानंतर 2 दिवसांमध्ये आता ॲक्शन मोडवरती आले आहेत। रस्त्यावरती उतरून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। शनिवारी सकाळी कोपरगाव शहरामधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मेन रोडवरती कारवाईसाठी पोलीस निरीक्षक भगवान मोथुरे, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होते। यावेळी वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या दुचाकी चालक तसेच 3 चाकी आणि 4 चाकी चालक यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। तसेच कागदपत्रे उपलब्ध नसणारी वाहनं पोलिसांनी ठाण्यामध्ये जमा केली आहे। सर्वप्रथम कोपरगाव शहरातील सर्व वाहन धारक आणि वाहन वापरणाऱ्या नागरिकांना माझी सूचना आहे की वाहन वापरताना आपण वाहनाचे रजिस्ट्रेशनचे जे पेपर्स असतात, वाहनाचा इन्शुरन्स असतो, वाहनाचं ड्रायव्हिंग लायसन्स असतं, ह्या वस्तू सोबत असणं गरजेचं आहे। त्या फक्त पोलिसांना दाखवण्यापुरत्याच नाही तर तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे मी असं आवाहन करेल की लोकांनी इथून पुढे वाहन चालवताना त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे रजिस्ट्रेशन पेपर्स आणि इन्शुरन्स हे डॉक्युमेंट सोबत असलेले असणं गरजेचं आहे आणि ते जर असले तर तुम्हाला त्रास होणार नाही। आज आम्ही कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी अचानकपणे दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम घेतली। सुमारे 95 वाहनं आम्ही आज तपासली, त्याच्यापैकी 50 वाहनं आम्ही ताब्यात घेतलेली आहेत। त्यापैकी 36 वाहनांवरती मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आलेले आहेत आणि केसेस करून जवळजवळ 19,400 रुपये दंड आज आम्ही तासाभरामध्ये वसूल केलेला आहे। यामध्ये वाहनांना नंबर प्लेट नसणे, वाहनाची नंबर प्लेट फॅन्सी असणे, नंबर प्लेटवर नंबर शिवाय इतर दुसरं काहीही लिहिलेलं नसावं असा कायदा आहे। त्यामुळे वाहनाच्या नंबर प्लेटवरती वेगळं काहीतरी लिहिलेलं असेल, नंबर विचित्र प्रकारे असेल तर त्याला फॅन्सी नंबर प्लेट म्हणतो आम्ही। अशी नंबर प्लेट जर असेल तर वाहनधारकांनी ती बदलून यावी, कारण इथून पुढे अशा नंबरच्या नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कोपरगाव पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे। त्याचप्रमाणे 2 व्हीलरवर ट्रिपल सीट बसून जाणारे जे काही असतात त्यांनी काळजी घ्यावी। ट्रिपल सीट वाहनावर बसून प्रवास करू नये। ते केवळ पोलीस सांगतात म्हणून नाही तर तुमच्या जीवितासाठी सुद्धा धोकेदायक आहे। त्यामुळे ट्रिपल सीट बसण्याचं टाळावं। इथून पुढे माझं वाहनधारकांना आवाहन आहे की आपण वाहन चालवताना आपल्या वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवा। त्यातही अजून दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या गेल्या काही दिवसात निदर्शनास आलंय की रस्त्यावरती कुठेही इतस्ततः वाहन आहे की कृपया तुमच्या दुकानासमोर रस्त्यावरती वाहनधारक जे आहे तो वाहन लावतो आणि नंतर तुमच्या दुकानात येतो। कृपा करून त्या वाहनधारकाला सांगा की भाऊ गाडी बाजूला लावा, रस्त्याच्या बाजूला लावा आणि मग तुम्ही या, जेणेकरून तुमच्या दुकानासमोर ट्रॅफिक जामचा त्रास होणार नाही। आणि रस्ता हा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी असतो, त्यामुळे त्याच्यावर विनाकारण पार्किंग करून रहदारीला अडथळा करू नये
असं मी संपूर्ण कोपरगाव शहरवासियांना आवाहन करतो. धन्यवाद. स्वप्नील कोपरे, C24 तास, कोपरगाव.